आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। कोगनोळी गावचे सुपुत्र आणि कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमारजी आप्पासाहेब पाटील साहेब यांना 70व्या आणि सौ आशाराणी वीरकुमार पाटील यांना 69व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री राजे अमरजीत सिंग घाटगे, शुभेच्छुक श्री शामराव कांबळे, शुभेच्छुक श्री श्रीपती चौगुले। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओमायक्रॉनच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा पुन्हा इशारा। उत्तर प्रदेशात झाले पहिल्या टप्प्याचे मतदान। व्हॅलेंटाईन डेच्या आचरणाला हिंदू जनजागृतीचा विरोध। आमदार अभय पाटील यांनी प्रचार मोहिमेमध्ये वास्को मतदारसंघ पिंजून काढला। आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात व्यापक प्रचार कार्य। एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच। नदाफ पिंजार समाज संघटनेचे निवेदन। हिजाब मुद्द्यावर न्यायालयीन निकालानंतर सरकारचे धोरण ठरणार। सफाई कामगारांसाठी घरांच्या हक्कपत्रांचे वितरण। महानगरपालिकेत स्वच्छतेसाठी विशेष मोहीम। रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना संकटाचे ढग हळूहळू कमी होत असून ते लवकरच संपेल असं सांगितलं जात असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने मात्र महत्त्वाचा इशारा दिला आहे। ओमायक्रॉन हा काही शेवटचा व्हेरिएंट नसून अजून काही नवे व्हेरिएंट समोर येण्याची मोठी शक्यता असल्याचं सांगितलं आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी आरोग्य संघटना ओमायक्रॉनच्या 4 वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे। ओमायक्रॉन हा सध्या चिंता वाढवणारा व्हेरिएंट आहे, पण जागतिक आरोग्य संघटना भाष्य किंवा चिंता व्यक्त करत असलेला हा अखेरचा व्हेरिएंट नसेल। पुढील व्हेरिएंट कदाचित अजून थोडा वेळ घेईल, पण ज्या वेगाने हा पसरत आहे त्यातून नवीन व्हेरिएंट येण्याची शक्यता खूप जास्त आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे आपल्याला लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची गरज असून तो रोखण्यासाठी पावलंही उचलावी लागणार आहेत असं मारिया यांनी सांगितलं आहे। उत्तर प्रदेशात झाले पहिल्या टप्प्याचे मतदान। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी झाले असून गाझियाबाद या मतदार केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी झाले। राज्याच्या पश्चिम भागाच्या 11 जिल्ह्यातील 58 मतदारसंघात मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली। मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली। या 58 मतदारसंघात एकूण 623 उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून 2,27,00,000 मतदार आहेत। 2017च्या विधानसभा निवडणुकीत या 58 मतदारसंघांपैकी 53 जागा भाजपने जिंकल्या होत्या। केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांना या भागातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता। त्यामुळे यंदा भाजपला या मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे। व्हॅलेंटाईन डेच्या आचरणाला हिंदू जनजागृतीचा विरोध। पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यासाठी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो। या प्रकारावर प्रशासनाने अंकुश ठेवावा आणि प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की व्हॅलेंटाईन डे या दिनाचे निमित्त करून गैरप्रकार घडत असतात। याच माध्यमातून लव जिहाद सारखे प्रकार उद्भवतात आणि यामध्ये अनेक युवतींचा बळी जातो। या प्रकारांवर अंकुश
ठेवण्यासाठी विविध संघटनांनी सातत्याने जागृती कार्य राबविले आहे। प्रशासनाने देखील यावर अंकुश ठेवून पोलिसांकरवी नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन सादर करतेवेळी हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी रवी कोकितकर, ऋषिकेश गुर्जर, व्यंकटेश शिंदे, मारुती सुतार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। एक अश्लील प्रकार या भारत देशामध्ये आमच्या मातृभूमीमध्ये चाललेला आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। का म्हटलं तर आमचे भारत देश आहे, हा भारत देश हा संस्कारबद्ध देश आहे। या आमच्या भारत देशाचे जे संस्कार आहेत त्याला संपवायचं कुठेतरी हे मोठं षडयंत्र परराष्ट्र करत आहेत आणि ह्या परराष्ट्रांच्या षडयंत्राला कुठेतरी आमचा युवा शक्ती बळी पडत आहे आणि ह्या युवा शक्तीनं बळी पडून अश्लील प्रकार जे घडत आहेत 14 फेब्रुवारीच्या वेळेला ज्या मुलामुली जे प्रकार करतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अनैतिक संबंध निर्माण होतात। आमदार अभय पाटील यांनी प्रचार मोहिमेमध्ये वास्को मतदारसंघ पिंजून काढला। गोवा विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। यामध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी वास्को मतदारसंघ पिंजून काढला आहे। त्यांच्या समवेत बेळगाव आणि इतर शहरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले आहेत। स्थिर सरकार आणि विकासाच्या मुद्द्यावर गोव्यात भाजपला विजय निश्चित मिळणार आहे असा विश्वास बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी वास्को येथे व्यक्त केला। वास्को येथील विविध मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे। बेळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा समूह गोवा येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यात गुंतला आहे। त्यांचे नेतृत्व बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केले आहे। वास्कोमधील मतदारसंघांमध्ये फिरताना भाजपला व्यापक पाठिंबा मिळत आहे। मागील 5 वर्षात लाभलेले स्थिर सरकार आणि त्यामुळे साधला गेलेला गोव्याचा विकास या दोन्ही कारणांनी भाजपला पुन्हा एकदा गोव्यामध्ये यश निश्चित मिळेल असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला। आज सकाळीपासून मी काही कॉलनीमध्ये फिरत आहे, तिथे जे निर्णय अजून न करणारे 10-15% जे मतदार आहेत, महिला मतदार, त्यांनी आज आम्हाला सांगायला लागलं की जे घोषणापत्रामध्ये सिलेंडर जो फ्री देण्याचं जो काम आज सरकारने केलेलं आहे, घोषणा केली आहे भारतीय जनता पार्टी, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीलाच मतं करणार। महिलांना, निरुद्योग युवकांना जो आज घोषणापत्रामध्ये काही आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की आश्वासन देण्यानंतर त्याला पूर्तता करणारे कुठला तर पक्ष असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टी। त्यामुळं आजचं जो वातावरण आहे कालच्यापेक्षा आणि जास्ती वातावरणामध्ये भर पडलेला आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टी स्वबळावरती या भागामध्ये म्हणजे गोव्यामध्ये सरकार होणार। आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात व्यापक प्रचार कार्य। गोवा राज्य विधानसभा निवडणूक तोंडावर असून बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके गोवा निवडणूक प्रचारात सक्रिय झाले आहेत। गोव्यातील सावर्डे मतदारसंघाचे प्रभारी आणि आमदार अनिल बेनके यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश गावकर यांच्या वतीने प्रचार सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रचार केला। गोवा राज्यात सध्या सत्ताधारी असलेल्या भाजपची पुन्हा सत्ता आणण्याची तयारी सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि आमदार अनिल बेनके यांनी मध्यवर्ती विकास कामांबाबत मतदारांशी संवाद साधला। एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच। गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केट बंद करण्यासाठी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांच्या समवेत उपोषणाला बसलेले व्यापारी सतीश पाटील यांची 3 दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावली। त्यांना बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। एपीएमसी मध्ये गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी पासून एपीएमसीतील गुंतवलेली रक्कम परत मिळावी आणि जय किसान मार्केटचा परवाना रद्द करावा या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली। 3 दिवस झाले तरी आंदोलनाची दखल न घेतल्याने व्यापारी पाटील उपोषणाला बसले होते। बुधवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। एपीएमसी आवारात हे उपोषण सुरू आहे। या उपोषणादरम्यान व्यापारी सतीश पाटील यांना सायंकाळी 6 वाजता चक्कर आली। ते खाली कोसळले। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली। त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यांची आरोग्य तपासणी झाली। 3 दिवस अन्नाचा एक कणही नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे। नव्याने सुरू करण्यात आलेले जय किसान भाजी मार्केट बंद करावे यासाठी आमचे आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही। यामुळे सोमवारपासून बेमुदत
उपोषण करण्याचा निर्णय शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी घेतला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आमरण उपोषण सुरू आहे। नदाफ पिंजाळ समाज संघटनेचे निवेदन। राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ नदाफ पिंजाळ समाजाला मिळावा यासाठी या समाजाच्या नावाचे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी कर्नाटक राज्य नदाफ पिंजाळ समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकार हे मागास समाजातील विविध घटकांसाठी महामंडळाची रचना करीत आहे, तसेच गरजूंना सुविधा उपलब्ध करून देत आहे। मात्र या संदर्भात नदाफ पिंजाळ समाज अद्याप दुर्लक्षित राहिला आहे। यासाठी या समाजाच्या विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। हिजाब मुद्द्यावर न्यायालयीन निकालानंतर सरकारचे धोरण ठरणार। शाळा महाविद्यालयांमध्ये हिजाब भगवा शेला वादावरून विद्यार्थ्यात संघर्ष निर्माण झाला आहे। अशा वेळी राज्य सरकारने न्यायालयीन निकालाची वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कायदा मंत्री JC मधुस्वामी यांनी दिली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, हिजाब धारण करणे आणि त्यानंतरच्या घडामोडींवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली। हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने निकाल येईपर्यंत सरकार धोरण स्पष्ट करणार नाही असा निर्णय घेण्यात आला। शाळा महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्तीचा आहे। 1981 पासूनचा हा आदेश जारी आहे। आता अचानक हा वाद निर्माण झाला आहे। गणवेश सक्तीविषयी सरकारकडून कार्यवाही केली जाणार आहे। सफाई कामगारांसाठी घरांच्या हक्कपत्रांचे वितरण। सफाई कामगारांसाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करतानाच योजना आणि त्याची वैशिष्ट्ये यावर महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी मार्गदर्शन केले। महापालिका सभागृहात बुधवार दिनांक 9 रोजी सफाई कामगारांसाठी योजना आणि त्यांची कर्तव्ये या विषयावर कार्यशाळा झाली। आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ, प्रशासन विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी गंजेरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले। 1973च्या आधीपासून सफाई कामगार म्हणून सेवेत असलेल्या 7 जणांना घरांचे हक्कपत्र देण्यात आले। महापालिकेकडे सध्या 253 सफाई कामगार सेवेत नियमित आहेत। त्यांच्यासाठी घराची दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, अनुकंपा नियुक्ती आदी सुविधा आहेत। त्यामुळे कामगारांनी योजना आणि कर्तव्ये याबाबत माहिती करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले। बैठकीला सर्व सफाई कामगार उपस्थित होते। महानगरपालिकेत स्वच्छतेसाठी विशेष मोहीम। मनपा निवडणुकीला 5 महिने उलटून गेले आहेत। मात्र या दीर्घ कालावधीनंतर आता काही दिवसात महापौर उपमहापौर निवडणूक होणार आहे। त्यामुळे प्रशासन विभागाने स्वच्छतेबाबत सर्व विभागांना विशेष सूचना केल्या आहेत। त्यानुसार बुधवारी सकाळी प्रशासन विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी गुंजेरी यांच्यासह प्रशासकांचे स्वीय सहाय्य गजानन कांबळे आदींनी सर्व विभागांना भेट देऊन तेथील शिपायांना विभाग स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या। सफाई कामगारांना 2 दिवसात सर्व विभाग स्वच्छता मोहीम राबवावी असे सांगितले। त्यानंतर ही विभागात कचरा दिसून आला तर संबंधित विभागातील शिपाई जबाबदार असतील असा इशारा दिला। काही दिवसात महापौर उपमहापौर निवडणूक होणार आहे। त्यानंतर नगरसेवकांसह वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची वर्दळ वाढणार असल्यामुळे आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए
हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेमध्ये बेळगाव विमानतळाने साधलेली प्रगती लक्षणीय आहे असे प्रशंसोद्गार केंद्रीय मंत्री VK सिंग यांनी व्यक्त केले आहेत। देशांतर्गत विमान उड्डाणाच्या भाड्यात शिथिलता, कोरोनामुळे विमान प्रवासाची झालेली परिस्थिती यावर आढावा बैठक VK सिंग यांच्या नेतृत्वाखाली झाली। यावेळी त्यांनी बेळगावसह किशनगड, दरभंगा या विमानतळाच्या माध्यमातून उड्डाण योजनेतून आतापर्यंत 86 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। भारतातील सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टीने उड्डाण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। त्यामुळे प्रवाशांना अल्प दरात विमान प्रवास करता येऊ लागला आहे। यामुळे प्रवासी संख्या झपाट्याने वाढली असून बेळगाव विमानतळ हे याचे एक उत्तम उदाहरण आहे, अशी प्रशंसा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री VK सिंग यांनी केली। कोरोनामुळे बरीच उड्डाणे बंद होती, परंतु सध्याच्या घडीला 948 उड्डाण मार्गांपैकी 403 मार्ग सुरू करण्यात आले आहेत। बेळगावातून 13 शहरांना उड्डाणमधून मार्ग मंजूर झाले होते। हैदराबाद, तिरुपती, मुंबई, पुणे, सुरत, कडप्पा, म्हैसूर, इंदूर, जोधपूर, जयपूर, अहमदाबाद, नाशिक, नागपूर या शहरांना उड्डाण अंतर्गत मार्ग मंजूर झाले आहेत। महांतेश नगर येथे वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले। मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील 4 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले आहे। बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महांतेश नगर SBI बँकेजवळ ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। कविता उमाशंकर डोळी वय 60 यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। कविता या दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या। दूध घेऊन घरी परतताना SBI बँक जवळ समोरून मोटारसायकलवरून दोघे जण आले। कविता यांच्या जवळ येताच मोटारसायकलचा वेग कमी झाला। पाठीमागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील 4 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले। त्यानंतर ते दोघे तिथून फरारी झाले। कविता यांनी आरडाओरड करताच घटनास्थळी गर्दी जमली। त्याआधीच त्यांनी तेथून पलायन केले होते। वैजनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। देवरवाडी तालुका चंदगड येथील वैजनाथ मंदिर येथे वार्षिक सप्ताह सुरू असून दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत। या निमित्ताने मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघत आहे। शनिवार दिनांक 5 ते रविवार दिनांक 13 रोजीपर्यंत सप्ताहाचे नियोजन आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजता मंदिरात आरती होत असून दुपारी 12 वाजता आणि रात्री 11 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे। सकाळी भजन, सायंकाळी कीर्तन आणि त्यानंतर पुन्हा भजन असे कार्यक्रम सुरू आहेत। बेळगाव चंदगड तालुक्यात रोज शेकडो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत। पुजारी शंकर पुजारी आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नारायण भोगण, सेक्रेटरी बसवराज पुजारी, खजिनदार बाळाराम करडे, उपाध्यक्ष शशिकांत जाधव आदी सप्ताह सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत। खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी होणार संयुक्त बैठक। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमध्ये एकी घडवून आणण्यासाठी दोन्ही गटांच्या प्रत्येकी 10 कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक बोलाविण्याचा निर्णय बुधवारी शिवस्मारक येथे झालेल्या तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आला। अध्यक्षस्थानी देवाप्पा गुरव होते। ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील म्हणाले, एकीची केवळ चर्चा करून काहीच साध्य होणार नाही। प्राथमिक स्तरावर नियमावली ठरवून दोन्ही गटांच्या निवडणूक कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक बोलविणे आवश्यक आहे। यासाठी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन योग्य तो निर्णय जाहीर करण्यात येईल। मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील म्हणाले, आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंधपणे महाराष्ट्र एकीकरण समिती लढा देईल असे त्यांनी सांगितले। बैठकीला गोपाळ देसाई, पांडुरंग सावंत, PH पाटील, कृष्णकांत बिर्जे, निरंजन सरदेसाई, विनायक सावंत, धनंजय पाटील आदी उपस्थित होते।
खानापूरसाठी सुरळीत बस सेवा पुरविण्याची मागणी. खानापूर, देसूर, मच्छे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बेळगावला येतात, पण बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी मिळेल त्या बसने धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. मच्छे मार्गावर अतिरिक्त बसेस सोडल्या जाव्यात, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवा समितीने दिला आहे. हुबळी येथील वायव्य परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला देखील ट्विट करण्यात आले आहे. खानापूरहून बेळगावला येणारी एक बस प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी तुडुंब भरली होती. विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शेवटच्या पायरीवर कसेबसे थांबून प्रवास करीत होते. यावेळी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता स्थानिक गावातील बस वेळेवर येत नसल्याने असा प्रवास करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी हुबळी येथील वायव्य परिवहनाला याबाबत ट्विट करीत ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळेत आणखीन बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला. उत्पल पर्रीकर यांच्यासाठी बेळगावातील कार्यकर्त्यांचा प्रचार. गोव्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन भरात आली आहे. त्यात गोव्यासह संपूर्ण देशाचे पणजी मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे. माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात छड्डू ठोकला असून त्यांच्या प्रचारासाठी बेळगावचे नेतेही उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अस्टेकर यांच्यासह नारायण कणबरकर, महेश पाटील, मनोहर कडेमनी आदींनी पर्रीकर यांचा पणजी मतदारसंघात प्रचार केला. मनोहर पर्रीकर यांचे बेळगावच्या मराठी जनतेशी चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर आम्ही उत्पल यांचा प्रचार केला आहे. ते विजयी होतील अशी आम्हाला आशा आहे, अशी माहिती अस्टेकर यांनी दिली. अमित शहा यांच्या समवेत बेळगावातील भाजप नेत्यांचा प्रचार. गोवा येथील विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार दौरा काढला. गोव्यातील विविध मतदारसंघात त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. तसेच भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह बेळगावातील भाजप नेत्यांनी या प्रचाराच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी, राज्य भाजप ओबीसी विभागाचे सचिव किरण जाधव यांच्यासह आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी गोव्यातील मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांना भाजपला विजयाचे आवाहन केले. यावेळी मतदार बांधवांनी त्यांचे उत्साही स्वागत केले. तसेच भाजपच्या विजयाचा निर्धार प्रकट केला. कॅम्पमधील जलवाहिनीची दुरुस्ती सुरू. आसद खान दर्ग्याजवळ रविवारपासून जलवाहिनीला गळती लागल्याने टिळकवाडी परिसरातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. ही बाब L&T कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती कंपनीने दिली. रविवारी जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने सोमवारी टिळकवाडी भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे या भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टिळकवाडी परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असल्याने गळतीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. आर्मी प्रायमरी शाळेसमोरील रस्त्यापर्यंत पाणीच पाणी झाले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ही जलवाहिनी कॅन्टोन्मेंट बोर्डाची नसल्याचे सायंकाळी उशिरा सांगण्यात आले. त्यानंतर L&T कंपनीला कळवण्यात आले. सोमवारपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून अजून 4 दिवसानंतर जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती L&T कंपनीने दिली. शाळा क्रमांक 9 ला आमदार अभय पाटील यांची मदत. मी फॉर स्कूल योजनेअंतर्गत आमदार अभय पाटील यांनी सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 9 मध्ये विद्युत व्यवस्थेची समस्या सोडविली. त्यासाठी लागणारी 12,000 रुपयांची मदत कार्यकर्ते श्रीकांत आजगावकर आणि नीता कुलकर्णी यांनी मुख्याध्यापक सतीश पाटील यांच्याकडे नुकतीच सोपविली. या योजनेअंतर्गत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील 60 सरकारी शाळा दत्तक घेतल्या आहेत. याआधीही आमदारांनी शाळेला 4 संगणक आणि स्मार्ट बोर्ड भेट दिले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. वर्षा लंगरकांडे यांनी सूत्रसंचलन केले. शैला लोखंडे यांनी आभार मानले. यावेळी सन्मती हंदूर, लाडोजी राऊळ, शशिकांत पाटील, लक्ष्मण सुतार आदी उपस्थित होते. जनसेवा फाउंडेशन तर्फे मंजुनाथ स्वामीजी यांचा गौरव.
आध्यात्मिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध अशा गवीपुरम बेंगलोर येथील श्री गोसावी महासंस्थान भवानी पीठाचे मठाधीश श्री मंजुनाथ स्वामीजी यांनी नुकतीच खानापूर येथे भेट दिली। त्यावेळी जनसेवा फाउंडेशन तर्फे श्री मंजुनाथ स्वामीजी यांचा गौरव करण्यात आला। यावेळी स्वामीजींनी मार्गदर्शन केले। स्वामीजींचा पट्टाभिषेक समारंभ दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी या काळात होणार आहे। तत्पूर्वी यांनी विविध मठांना भेटी देण्याचा संकल्प केला आहे। यासाठी ते खानापूर येथे आले होते। त्यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला। यावेळी ॲडव्होकेट HN देसाई, विनायक महालाटकर, गणेश कदम, पंडित ओगले, संजय कुबल, बाळू सावंत, किरण येळ्ळूरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। प्रो लीग हॉकी स्पर्धा, भारताकडून आफ्रिकेचा धुव्वा। भारतीय पुरुष हॉकी संघाने FIH प्रो लीग हॉकीमधील अप्रतिम कामगिरी सुरू ठेवताना बुधवारी दुसऱ्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला। टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या भारताने सलामीच्या लढतीत फ्रान्सवर 5-0 असा दिमागदार विजय मिळवला होता। त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही दर्जेदार खेळ करताना भारतीय संघ यशस्वी ठरला। आफ्रिकेविरुद्ध भारताने आक्रमणात उत्कृष्ट खेळ केला। रोमांचक सामन्यात यूपी योद्धाची तमिळ थलाइवासवर 41-39 अशी सरशी। प्रो कबड्डी लीग मध्ये यूपी योद्धाने तमिळ थलाइवासचा 41-39 असा पराभव करून रोमांचक विजय नोंदवला। यूपी योद्धाच्या संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली। यूपीचा स्टार रेडर प्रदीप नरवाल अखेर फॉर्म मध्ये परतला आणि त्याने जबरदस्त सुपर 10ची कमाई केली। या मोसमातील त्याचा हा 5वा सुपर 10 आहे। पूर्वार्धानंतर तमिळ थलाइवासने यूपी योद्धाविरुद्ध 22-20 अशी आघाडी घेतली। सामन्याच्या सुरुवातीला अजिंक्य पवारला नक्कीच गुण मिळत होता, पण प्रदीप नरवालने पहिला सुपर रेट टाकताना 3 गुण मिळविले। उत्तरार्धाच्या सुरुवातीला सुमितने सुपर टॅकल करत यूपी योद्ध्याला ऑल आउट पासून वाचवले। यानंतर यूपी योद्धाने गुण मिळविणे सुरूच ठेवले। सामन्याच्या 26व्या मिनिटाला यूपी योद्ध्याने तमिळ थलाइवासला दुसऱ्यांदा ऑल आउट केले। मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात। मराठी विद्यानिकेतन प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात झाल्या। शिक्षिका सविता पवार, मुख्याध्यापक VG सावंत प्रमुख पाहुणे होते। विद्यार्थिनींनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली। खेळाडू किरण कावळे, प्राची पाटील, दक्ष कदम, हिंदवी गोवेकर यांनी क्रीडाचोत मैदानाभोवती फिरून पाहुण्यांकडे सुपूर्द केली। हरीश पाटीलने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली। विद्यार्थ्यांनी व्यायाम, कवायत, लेझिम, झुंबा, डंबेल्स, एरोबिक्स, मानवी मनोरे, स्नायू बांधणीसाठी आवश्यक असणारे प्रकार सादर केले। यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, क्रीडा शिक्षक महेश हगीदाळे, दत्ता पाटील, पूजा संताजीचे आदी उपस्थित होते। BK पाटील यांनी सूत्रसंचलन तर धीरज सिंग राजपूत यांनी आभार मानले। बेळगाव खुली टेबल टेनिस स्पर्धा 12 रोजी। संगम बैलूर बेळगाव टेबल टेनिस अकादमी यांच्या वतीने शनिवार दिनांक 12 आणि रविवार दिनांक 13 रोजी विवेकानंद नगर काँग्रेस रोड येथील गोपाळ गोडसे स्मृती हॉल मध्ये बेळगाव खुली आणि 13 वर्षाखालील मुलामुलींसाठी टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील। अधिक माहितीसाठी टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।